बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी असे मागणी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पत्राद्वारे विल जगदाळे यांनी केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी वीर धवल जगदाळे आहे। सर, काय सांगाल? नुकतीच आपण पत्राद्वारे मागणी केली। बारामती लोकसभा मतदारसंघातनं आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांना उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी प्रांताध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब तसेच आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे मी पत्राद्वारे केलेली आहे। यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सूर त्या ठिकाणी याच प्रकारचा आहे की तळागाळातले जेवढे कार्यकर्ते आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करणारे आणि सुनेत्रा वहिनींचं बारामती तालुक्यात आणि इतर तालुक्यातलं स्वयंसेवी संस्थांमार्फत झालेली कामे आणि होणार असलेली कामे याचा सारासार विचार करून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीने त्यांच्या उमेदवारीचा विचार करावा अशी मागणी मी केलेली आहे। नुकतंच बारामतीच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी सांगितलं होतं की मी उमेदवार असेल त्यांनाच मतदान करा, तरी एकंदरीत ह्या वाक्याचा पुरस्कार नाही असं नाही म्हणता येणार। दादांचं म्हणणं त्या पक्षाच्या मेळाव्यात असं होतं की उमेदवार म्हणजे मी समजून, असं जरी दादा म्हणाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हे अजितदादा समजूनच काम करायचं अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी होती। एकंदरीत बारामतीची लोकसभा जागा ही बीजेपीची पारंपरिक जागा आहे, बीजेपीकडून मागणी होती, पण या स्तरावरती कशा पद्धतीने आपण पाहतो? आपल्याला माहिती आहे राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना शिंदे गट हे तिन्ही आणि इतर पक्ष मित्र पक्ष हे एकत्रितरित्या काम करत आहेत। बहुतांश ठिकाणी सीट शेअरिंग जे झालेलं आहे त्यामध्ये असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे खासदार असतील त्या पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा सुतोवाच एकत्रित झालेल्या बैठकीत झालाय असं आम्ही ऐकतोय। त्याप्रमाणे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या ठिकाणी आपली उमेदवारी म्हणजे पक्षाची उमेदवारी मिळायला काही हरकतच नाही। आपल्यासोबत माजी आमदार रमेश आप्पा थोरात देखील आहेत। आप्पा, नुकतीच वीर धवल जगदाळे यांनी जी पत्राद्वारे मागणी केली आहे, तर कार्यकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात काय भावना आहेत? संपूर्ण कार्यकर्त्यांच्या मध्ये फिरत असताना आता बारामती लोकसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच हे सीट मिळणार आहे आणि त्यामुळं दादा जो उमेदवार देतील तो उमेदवार फायनल होईल म्हणजे राष्ट्रवादीचा। आणि आमची सगळ्यांची मागणी आहे की सुनेत्रा वहिनींनाच ते तिकीट मिळावं आणि सुनेत्रा वहिनींनीच उभं राहावं अशा प्रकारची आमची सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। राष्ट्रवादी फुटीच्या आधी पारंपरिक मतदारसंघ असलेला अगदी बऱ्याच काळापासून सुप्रियाताई सुळे यांना आपण मतदान करत होतो, पण आजच्या काळात जे दोन पक्ष अजित पवार यांना पक्ष जर मिळालेच आहे, पण आता जो उमेदवार असणार आहे त्यांना मतदान करायला लागणार। एकंदरीत कसं पाहता तुम्ही आता सध्याच्या परिस्थितीला? काय आता परिस्थिती बदललेली आहे, म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये फार वेगळी परिस्थिती राजकीय आहे आणि वेगळ्या परिस्थितीनुरूप आज संपूर्ण राज्यामध्ये अजितदादा एवढं भक्कम नेतृत्व दुसरं कोणी नाही आहे आणि दादांचा वचक आहे, काम आहे, सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून सर्वसामान्य जनता ही काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी असते आणि म्हणून आमची खात्री आहे की दादा जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाला सर्वसामान्य जनता या राज्यातली पाठिंबा देईल आणि त्याचबरोबर आम्ही सगळे कार्यकर्ते राहू। आम्ही अजितदादांच्या मागे भक्कमपणे पाठीशी उभा आहोत आणि महायुतीत देखील ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार आहे असं ठाम मत व्यक्त करत आहे। आणि ही मागणी जरी वीर धवल जगदाळे यांनी पत्राद्वारे केली असली तरी ही संपूर्ण दौंड तालुक्यातील कार्यकर्त्यांची मागणी आहे असं मत त्यांनी देखील यावेळी मत व्यक्त केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळात खरंच या पत्राला प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे कशा पद्धतीने पाहतात आणि ही उमेदवारी देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।